हाय फ्रेंड्स, शोभना गल्लू चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण चांगल्या लोकांचा मृत्यू लवकर का होतो याविषयी माहिती जाणून घेणार आहोत. त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर फ्रेंड्स, आता आपण व्हिडिओला सुरुवात करत आहोत. श्रीमद भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण म्हणतात की ज्याचा जन्म झाला आहे त्याचा एक ना एक दिवस मृत्यू हा निश्चितच आहे. जो जन्म घेतो तो एके दिवशी नक्कीच मरतो. हे कटू सत्य आहे आणि प्रत्येक मनुष्याच्या भाग्यामध्ये या 5 गोष्टी तू जन्माला यायच्या अगोदर पासूनच निर्धारित केलेल्या असतात. ज्यामध्ये पहिली गोष्ट आहे ती म्हणजे मनुष्याचे जन्म कधी, केव्हा आणि कोणाच्या घरी होणार आहे हे आपल्या हातात नाही, की आपण जन्म आपल्या इच्छेनुसार घ्यावे. जर असे असते तर प्रत्येकाने श्रीमंताच्याच घरी जन्म घेतला असता. ही तर भाग्याची गोष्ट आहे आणि या भाग्याच्या मागे कर्म जोडले गेले आहेत आणि त्याच कर्माच्या आधारे आपल्या भाग्य बनत असते. दुसरी गोष्ट म्हणजे मनुष्याचा विवाह कधी, कुठे आणि कोणासोबत होणार. कधी तुम्ही हे पाहिले असेल की तुम्हाला विवाह कोणा दुसऱ्यासोबत करायचा असतो आणि तुमचा विवाह कुठल्या दुसऱ्या व्यक्तीसोबतच होत असतो. हे सर्व विधिलिखितच आहे. तिसरी गोष्ट आहे मनुष्याकडे धनसंपत्ती, रुपये, पैसे किती असतील, मेहनत नंतर सर्वजणच करतात. श्रीमंत तर प्रत्येकाला बनायचे असते, परंतु काही लोक असे असतात ज्यांना ताबडतोब यश मिळते, तर काही लोक उशिरा यशस्वी बनतात. अशाच प्रकारे मेहनत करून काही लोक लवकरच श्रीमंत बनतात, तर काही लोक तेवढीच मेहनत करून फक्त त्यांचा रोजचा खर्च चालू शकेल एवढेच धन कमवू शकतात. कधी कोणाला आकस्मिक धनाची प्राप्ती होते, तर कोणाला त्याच्या वारवडिलांची संपत्ती मिळते. चौथी गोष्ट आहे मनुष्य किती बुद्धिमान, किती विद्वान, किती ज्ञान असेल. एक गुरु त्याच्या सर्व शिष्यांना सारखीच विद्या प्रदान करत असतो, परंतु जो बुद्धिमान शिष्य असतो तो त्या विधीला लवकर ग्रहण करतो, परंतु जो कमी बुद्धिमान असतो तो त्याच्या बुद्धीनुसार कमी शिक्षेला ग्रहण करतो. देवाने सर्व मनुष्यांना एकसारखेच बनवले आहे. सर्वांची शरीराची रचना एकसारखीच आहे. एक डोकं, 2 डोळे, 1 नाक, 1-2 विचार करण्यासाठी मेंदू, यामध्ये बुद्धी दिली आहे. या जगामध्ये कोणी जास्त बुद्धिमान आहे तर कोणी कमी, तर काही लोक मूर्खाच्या श्रेणीत सुद्धा येतात. पाचवी गोष्ट म्हणजे मनुष्याचा मृत्यू कधी, केव्हा आणि कुठे होईल. मनुष्याचा मृत्यू हा त्याचा जन्म घेण्यापूर्वीच त्याच्या भाग्यामध्ये लिहिलेला असतो. तर या 5 गोष्टी मनुष्याने जन्म घेण्यापूर्वीच देवाने मनुष्यासाठी निर्धारित केलेल्या असतात आणि या गोष्टी अटळ आहेत. या गोष्टींना कोणीही बदलू शकत नाहीत. भाग्य बनते कर्मापासून, त्यामुळे कर्म प्रधान आहे आणि मागील जन्माच्या आधारावरच आपलं भाग्य बनत असते. कर्म आणि भाग्य पुढील उदाहरणाद्वारे समजून घेऊया. एक विद्यार्थी परीक्षा देतो. तो विद्यार्थी प्रश्नाचे उत्तरे ज्याप्रमाणे लिहितो त्याचप्रकारे शिक्षक त्याला गुण देत असतात. येथे परीक्षार्थी एक कर्मणी आहे जो त्याचे कर्म करत असतो आणि शिक्षक विधाता आहे जो त्या विद्यार्थ्याला त्याच्या कर्मानुसार गुण देत आहे. अर्थातच त्याच्या कर्मानुसार त्याचे भाग्य लिहित आहे. आशा करते तर फ्रेंड, कर्म आणि भाग्यामधील फरक समजला असेल. कर्मानेच भाग्याची उत्पत्ती होते. अनेक ग्रंथांमध्ये, पुराणांमध्ये याबद्दल वर्णन देण्यात आले आहे की मागच्या जन्मात केलेल्या कर्मानुसारच या जन्मात आपल्याला त्याचे फळ मिळत असते. काही कर्माची फळे इतिहासात जन्म घेत असतात, परंतु ज्याप्रमाणे एखादे पात्र जर छोटे असेल आणि त्यामध्ये भरणारी वस्तू ही जास्त असेल तर त्या वस्तूला दुसऱ्या पात्रात भरले जाते. त्याच्याप्रमाणे मनुष्याचे जर आयुष्य कमी असेल आणि त्याचे पाप पुण्य जास्ती असतील तर देव त्या पाप पुण्याचा फळ त्याला पुढच्या जन्मात देत असतो. मनुष्य कर्म करण्यासाठी फक्त स्वतंत्र आहे. बाकी कर्माचे फळ देव त्याला देत असतो. चांगले कर्म चांगल्या भाग्याला बनवतात. अर्थातच चांगले कर्म चांगल्या भाग्याचे निर्माण करत असतात आणि म्हणूनच मनुष्याने नेहमी चांगले कर्म करत राहायला हवे.
जेणेकरून त्याचे भाग्य चांगले बनेल आणि त्याच्या जीवनात नेहमी सुख समाधान असेल. कारण जर मनुष्याने वाईट कर्म केले तर त्या वाईट कर्मामुळे त्याचं भाग्य हे वाईटच बनेल आणि दुर्भाग्यशाली मनुष्याचे जीवन हे नरकास मानत असते. अनेक कष्ट आणि त्रास सहन करत असतो. ज्या प्रकारचे तुम्ही बियाणे पेराल त्या प्रकारचे तुम्हाला फळे मिळणार आहे. जर तुम्ही एखादे फुलझाड किंवा फळझाड लावले तर त्यापासून तुम्हाला फुले किंवा फळेच मिळणार आहेत. आणि जर तुम्ही एखादा काटेरी वृक्ष लावला तर त्यापासून तुम्हाला त्रास देणारे काटेरी वृक्ष मिळणार आहे. त्या वृक्षापासून तुम्हाला सावली तर मिळेल, परंतु शरीराला त्रास देणारी काटेसुद्धा त्या वृक्षापासून तुम्हाला मिळतील. त्याच्याप्रमाणे वाईट कृत्य, वाईट कर्म हे थोड्या वेळासाठी सुख प्रदान करतात, परंतु त्या वाईट कर्माचे फळ जे नंतर मिळत असते ते फळ मनुष्याच्या मनुष्याच्या नाशाचे कारण बनते. ते फळ मनुष्याला त्या काट्याप्रमाणे टोचत असते आणि मनुष्याला ते अनेक पीडा देत असतात. असे म्हणतात की देवाने ज्याला जितके जीवन दिले आहे तो तेवढेच आयुष्य जगतो. जो जितक्या दिवसांसाठी आला आहे तो या पृथ्वीवर तेवढ्या दिवसांसाठीच राहतो. कोणत्या गोष्टींचा अभिमान करायचा, कोणत्या गोष्टींचे घमंड करायचा. रुपया, पैसा, धनसंपत्ती आज आहे तर उद्या नाही. राजापासून रंग बनवण्यात वेळ लागत नाही. देवाच्या मर्जीशिवाय झाडाचे एक पानसुद्धा नाही हलत. आणि म्हणूनच ही गोष्ट नेहमी लक्षात असू द्या की मनुष्य ही धरती सोडून कधी निघून जाईल कुणीही सांगू शकत नाही. त्यामुळे मनुष्य जेव्हापर्यंत या पृथ्वीवर आहे त्याने देवाची भक्ती करायला हवी, चांगले कर्म करत राहायला पाहिजे, परोपकार, दानधर्म करत राहायला पाहिजे, ज्यामुळे मनुष्याचे कल्याण होते. चांगल्या लोकांचा मृत्यू लवकर का होतो? कुठल्याही चांगल्या व्यक्तीला देव कुठल्याही चांगल्या हेतूने या पृथ्वीवर पाठवत असतो आणि जेव्हा त्या व्यक्तीचा उद्देश पूर्ण होतो तेव्हा देव त्याला पुन्हा त्याच्याजवळ बोलावून घेतो. कारण तो व्यक्ती देवाच्या हृदयात, देवाच्या जवळ असतो. तुम्ही हे सुद्धा म्हणू शकता की तो व्यक्ती देवाचा प्रिय असतो. देवालाही मुळीच वाटत नाही की त्याचा प्रिय व्यक्ती या मायानगरीत राहून एखादे पाप करावे, ज्यामुळे त्या पापाची शिक्षा त्याला भोगावी लागेल. एकंदरीत म्हणायचे झाले तर चांगल्या लोकांचा मृत्यू त्याच्या चांगल्या कर्मामुळेच लवकर होत असतो. कधी तुम्ही हे ऐकायला असेल की एखादा असा व्यक्ती आहे ज्याला कधीच कुठलाही आजार नव्हता, कुठलाही त्रास नव्हता, तो त्याच्या आयुष्यात खूप सुखी होता. त्याने रात्री आनंदाने भोजन केले आणि भोजन ग्रहण करून रात्री तो झोपला आणि सकाळी तो उठलाच नाही, तो झोपूनच राहिला. अर्थातच कुठल्याही आजाराशिवाय, कुठल्याही त्रासाशिवाय त्याचा मृत्यू झाला. मग अशा वेळी लोक म्हणतात की किती पुण्यात्मा व्यक्ती होता, ज्याला देवाने एवढे सुखद मृत्यू दिले, एवढे सोपे मृत्यू दिला. त्याला कोणताही आजार नाही झाला, कोणताही त्रास झाला नाही, कोणतेही कष्ट दिले नाही. पुराणामध्ये असे सांगण्यात आले आहे की मृत्यूच्या वेळी मनुष्याला जी पीडा होत असते ती एकदा 100 विंचू चावल्याने जेवढी होत असते त्यापेक्षाही अधिक होते आणि इतका त्रास सहन करावा लागतो. मनुष्याचा मृत्यू होत असतो. या कलियुगामध्ये सर्व काही विपरीतच होत आहे, म्हणजेच सर्व काही उलटेसे होत असते. दाता घरी बसतो, म्हणजे जो दानधर्म करणार आहे तो गरीब असतो आणि जो लोभी आहे तो धनिक असतो. जो पापी आहे तो दीर्घायुष्य असतो. अर्थातच पापी व्यक्तींचं आयुष्य जास्त असेल आणि जे सत्पुरुष आहेत, जे चांगले मनुष्य आहेत ते कमी आयुष्य जगतील. कलियुगाचे हे सर्व लक्षण सांगण्यात आले आहे. जे लोक असे म्हणतात की मनुष्य मेल्यानंतर रिकाम्या हाताने जातो तर हे सत्य नाही. मनुष्य मेल्यानंतर त्याच्यासोबत या 3 गोष्टी घेऊन जातो. पहिली गोष्ट मनुष्याचे कर्म, दुसरी आहे त्याची स्मृती आणि तिसरी आहे जागृती. या 3 गोष्टी मनुष्य मेल्यानंतर सुद्धा त्यांच्यासोबत घेऊन जातो. एखादा चांगला मनुष्य मेल्यानंतर आपण जसे म्हणतो की हा तर खूप चांगला मनुष्य होता, याने कधीच कोणाला त्रास दिला नाही, कधीच कोणाला फसवले नाही, तरीसुद्धा देवाने या मनुष्याला लवकर बोलावून घेतले. परंतु तुम्ही कथांमध्ये ऐकलं असेलच की जेव्हा ऋषीमुनी कुठल्या देवावर किंवा
अप्सरांवर क्रोधित व्हायचे तेव्हा त्यांना या पृथ्वीवर जन्म घेण्याचा श्राप द्यायचे आणि ज्याला कोणाला हा श्राप मिळायचा तो भीतीने थरथरायचा. तो जो कोणी असेल तो ऋषीमुनींची क्षमा मागायचा, त्यांची विनंती करायचा की हे महात्मा, मला इतका मोठा श्राप देऊ नको, मला इतकी कठीण दंड देऊ नका. हे मृत्यूलोक या पूर्ण ब्रह्मांडात सर्वात चांगली जागा नाही किंवा सर्वात वाईट ही जागा नाही. हे मृत्यूलोक कशी भयानक जागा आहे, जिथे दंड भोगण्यासाठी देवांना किंवा अप्सरांना पाठवले होते. या मृत्यूलोकात तसे प्राणी जन्म घेऊन त्यांच्या कर्माचे फळ भोगत असतात आणि पुढच्या जन्मासाठी पुन्हा नवीन कर्म करत असतात, ज्याचे फळ त्यांना यमलोकात आणि पुढच्या जन्मात मिळत असते. सर्व प्राण्यांमध्ये मनुष्याच्या शरीराला श्रेष्ठ मानले गेले आहे, कारण मनुष्याच्या शरीराला मोक्षाचे द्वार म्हटले गेले आहे. पूर्ण सृष्टीमध्ये मनुष्याचा शरीर एक असं शरीर आहे ज्याद्वारे मोक्षप्राप्ती केली जाऊ शकते. मोक्षाची प्राप्ती कशी प्राप्त होणार? तुम्हाला या जगाचं पालन करतात, ज्याला कधीच अंत नाही, ज्यामध्ये हा पूर्ण ब्रह्मांड सामावलेला आहे. असं श्रीहरी विष्णूची भक्ती करून आपण मोक्षप्राप्ती करू शकतो. त्यांचं नामस्मरण करून, भजन कीर्तन करून आपण मोक्षाची प्राप्ती करू शकतो. भगवान विष्णू हे खूपच कृपाळू आहेत. त्यांच्या शरीरात जो कोणीही जातो तो या जन्ममृत्यूच्या चक्रामधून मुक्त होतो आणि अशा मनुष्याला या पृथ्वीवर पुन्हा जन्म घ्यावा लागत नाही. त्यामुळे जर मनुष्याला मोक्षाची प्राप्ती करून घ्यायची असेल तर देवाची भक्ती करून, दानधर्म करून, पुण्य प्राप्त करून मोक्ष प्राप्त केले जाऊ शकत नाही, तर मनुष्याला पुन्हा पुन्हा जन्म घ्यावा लागेल. 84 लक्ष योनीमधून सारखा प्रवास करावा लागेल, पुन्हा जन्म घ्यावा लागेल, पुन्हा त्याचा मृत्यू होईल, पुन्हा त्याला जन्म घ्यावा लागेल, पुन्हा त्याचा मृत्यू, असे चक्र कायमस्वरूपी चालू राहणार. जन्माला आल्यावर त्याच्या कर्माची फळे त्याला भोगावी लागणार. अनेक राज संकट त्याला सहन करावी लागणार. हे पृथ्वीलोक कर्मभूमी आहे. प्रत्येकाच्या कर्मानुसार त्याला पुढचा प्रवास करायचा असतो. आपण जेव्हा या पृथ्वीलोकावर जन्म घेतो तेव्हा या पृथ्वीलोकावरची माया आपल्याला तिच्याकडे आकर्षित करून घेते आणि आपण या जगावर येथील माणसांवर प्रेम करू लागतो. जेव्हा कधी आपला माणूस आपल्याला सोडून निघून जातो तेव्हा आपल्याला खूप दुःख होते, परंतु गरुड पुराणात वर्णन मिळते की ज्याचा मृत्यू त्याचा आत्मा मृत शरीराला सोडून यमलोकात पोहोचतो त्यांच्यासाठी देवदूत येतात. परंतु जर कोणी पापी मनुष्य असेल, ज्याने पृथ्वीवर खूपच पाप केले आहेत, त्याने अन्य लोकांना खूप सतावले असेल, तर पुढच्या जन्मात त्याला जास्त आयुष्य दिले जाते, कारण जेणेकरून तो त्याच्या पापाचे फळ त्याच्या पुण्य आयुष्यात भोगू शकेल. खूप सारी अशी लोक असतात जी त्यांच्या आयुष्यापेक्षाही जास्त आयुष्य जगतात. त्यांचे शरीर पूर्ण सुकून जाते. शरीरामध्ये फक्त हाडांचा सापळा दिसू लागतो. घरातील माणसे सुद्धा त्यांची साथ देत नाहीत. कोणी त्याला पाहण्यासाठी सुद्धा विचारत नाहीत. अंथरुणात पडूनच मळमूत्राचा त्याग करत असतात. उठता येत नाही, शरीर काम करत नाही. अस्वस्थ अशी होते की ते लोक देवाला एकच प्रार्थना करत असतात की हे प्रभू, आता जीवन आणखी जगता नाही येत, आता हे दुःख सहन होत नाही, आता आमच्यावर कृपा करा, आम्हाला मृत्यू द्या. त्या लोकांना तेव्हासुद्धा सहजासहजी मृत्यू मिळत नाही. त्या व्यक्तीची सख्खी माणसे सुद्धा हेच विचार करत असतात की या व्यक्तीसाठी आता मृत्यूच योग्य पर्याय आहे. घरातील लोक म्हणू लागतात की माहीत नाही हा म्हातारा कधी मरणार आहे. अशा प्रकारे इतके जास्त त्रास आयुष्यात त्यांना सहन करावे लागतात. परंतु जे पुण्यवान असतात त्यांना कमी आयुष्य मिळते, जेणेकरून ते या पृथ्वीलोकावर जेव्हापर्यंत राहतील तेव्हापर्यंत सुखाने त्यांचे जीवन व्यतीत करतील आणि देवाची भक्ती ते करत राहतील. त्यांचे पुण्य कर्म ती करत राहतील आणि त्यांच्या जन्माला येण्याचे उद्देश पूर्ण केल्यानंतर पुन्हा ते देवाजवळ परत जावेत. आपण हेच विचार करत बसतो की चांगल्या व्यक्तीला देव जास्त आयुष्य का देत नाहीत, परंतु देवाने केलेले सर्व काही उत्तम आहे. मनुष्याचे या पृथ्वीवर जन्माला येऊन जास्त वेळ आयुष्य जगणंही उद्देश नाही, तर त्याने जन्माला येऊन चांगले कर्म करावे, पुण्यकर्म करावे, दानधर्म करावे आणि
देवाची भक्ती करून मोक्षाला प्राप्त करावे. आपल्याला प्रत्येक वेळी मनुष्याचा जन्म यासाठी मिळतो की आपण स्वतःला ओळखावे. आपण कोण आहोत, आपण या जगामध्ये कशासाठी आलो आहोत हे ओळखून आपण चांगले कर्म करावेत. परंतु या मायासागरात मनुष्य डुबून जातो आणि वाईट कर्म करून तो हजारो लाखो वर्ष या 84 योनी पार करत राहतो आणि अनेक कष्ट दुःख सहन करत तो इकडे तिकडे भटकत राहतो. जर तुम्ही सुद्धा परमपिता परमेश्वर श्रीहरी विष्णू यांना मानत असाल, त्यांची भक्ती करत असाल तर फ्रेंड्स तुम्हाला सुद्धा मोक्षप्राप्ती होऊ शकते. तर फ्रेंड अशा प्रकारे आपला व्हिडिओ समाप्त होत आहे. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय.